नमस्कार मित्रांनो, मराठी टेक CSC या चॅनलवरती पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत आहे. शेतकरी बांधवांसाठी एक आनंदाची बातमी आहे. नोव्हेंबर 2023 मधील अवेळी पाऊस व गारपीट यामुळे झालेल्या व त्यापुढील कालावधीत अवेळी पाऊस व गारपीट व इतर नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या शेती पिकांच्या नुकसानीकरिता राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या निकषाबाहेर मदत देण्याबाबतचा 1 जानेवारी 2024चा हा शासकीय निर्णय आहे. या निर्णयामध्ये आपण पाहू शकता, जे राज्यामध्ये उद्भवणाऱ्या विविध नैसर्गिक आपत्ती आहे त्यामध्ये बाधित होणाऱ्या नागरिकांना मदत देण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 मधील कलम 48(2) अन्वये राज्य आपत्ती प्रतिसाद निधीची स्थापना करण्यात आली होती. या निधीमध्ये केंद्र शासनाकडून 75% व राज्य शासनाकडून 25% याप्रमाणे अंशदान दिले जात होते. राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून केवळ चक्रीवादळ, दुष्काळ, भूकंप, आग, पूर, सुनामी, गारपीट, दरड कोसळणे, बर्फखंड कोसळणे, ढगफुटी, थंडीची लाट व कडाक्याची थंडी या 12 नैसर्गिक आपत्तीमध्ये बाधित होणाऱ्या नागरिकांना मदत मिळणार आहे. यामध्ये आपण शासन निर्णय पाहू शकता. नोव्हेंबर 2023 मधील अवेळी पाऊस, गारपीट यामुळे झालेल्या व त्यापुढील कालावधीत अवेळी पाऊस व गारपीट व इतर नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या शेती पिकांच्या नुकसानीकरिता बाधित शेतकऱ्यांना राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या निकषाबाहेर मदत करण्याकरिता खालीलप्रमाणे वाढीव दराने निविष्ठा अनुदान स्वरूपात मदत प्रदान करण्यास शासनाची मान्यता देण्यात आली आहे. यामध्ये पाहू शकता, जिरायत पिकांच्या नुकसानीसाठी मदत म्हणून प्रचलित दर 8,500 प्रति हेक्टर 2 हेक्टरच्या मर्यादेत होती, ती आता 13,600 प्रति हेक्टर 3 हेक्टरच्या मर्यादेत इतके मदतीची वाढीव दर देण्यात येत आहे. त्यानंतर बागायत पिकांच्या नुकसानीसाठी मदत, यामध्ये प्रचलित दर आहे 17,000 प्रति हेक्टर 2 हेक्टरच्या मर्यादेत, याची वाढीव दर आहे 27,000 प्रति हेक्टर 3 हेक्टरच्या मर्यादेत. त्यानंतर आहे बहुवार्षिक पिकांच्या नुकसानीसाठी मदत, यामध्ये प्रचलित दर होती 22,500 प्रति हेक्टर 2 हेक्टरच्या मर्यादेत, आता ती वाढीव दर करण्यात आली आहे 36,000 प्रति हेक्टर 3 हेक्टरच्या मर्यादेत. त्यानंतर इथे खाली पाहू शकता, राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधील विहित निकषाव्यतिरिक्त अथवा दरापेक्षा अधिक दराने देण्यात येणाऱ्या मदतीची रक्कम वरील विवरणपत्रात दर्शवण्यात आल्याप्रमाणे राज्य शासनाच्या निधीतून त्या लेखाशीर्षाखाली खर्च करण्यात यावी. त्यानंतर आहे मदतीची रक्कम प्रदान करण्यासाठी वेळोवेळी निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयामध्ये विहित केलेल्या इतर अटी व शर्ती लागू राहतील. तसेच शेती पिकांचे नुकसानीकरिता संपूर्ण हंगामामध्ये एकाच वेळी अनुदान अनुज्ञेय आहे. इथे पहा, हा एक महत्त्वाचा पॉईंट आहे. शेती पिकांचे नुकसानीकरिता संपूर्ण हंगामामध्ये एकाच वेळी अनुदान मिळणार आहे. समजा या हंगामामध्ये शेतकऱ्यांना 2दा नुकसानीचा सामना करावा लागला असेल, त्यांना फक्त एकदाच हे अनुदान त्यांच्या खात्यामध्ये मिळणार आहे. तर अशा प्रकारे हा शासन निर्णय होता. शेतकरी बांधवांना नक्की हा व्हिडिओ शेअर करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.